पेसा कायदा लागू असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेली पदभरती आता तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगारांना मोठा दिलासा मिळणार आहे। रेल्वे गाड्यांना सध्या रुळांच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबातून वीज पुरवठा केला जातो, मात्र आता लवकरच लाईव्ह रेल्वे अथवा कंडक्टर रेल्वेद्वारे वीज पुरवठा केला जाणार आहे। समृद्धी महामार्गावरील अपघातात मोठी घट झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघाताची संख्या कमी झाली आहे। वेगवेगळ्या उपाययोजनेनंतर अपघाताचे प्रमाण घटलंय। भगीरथ भालकेंच्या उमेदवारीसाठी कल्याण काळे सरसावलेत। राष्ट्रवादीच्या कल्याण काळेंची भालकेंना महायुतीत येण्याची ऑफर देण्यात आली आहे। भालकेंना महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्यास महायुतीतून देऊ, राष्ट्रवादी नेते कल्याण काळे यांनी पंढरपुरात हे वक्तव्य केलंय। आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी पदाचा निकाल जाहीर झालाय। बीएमएस डॉक्टरच्या 283 जागांसाठीचा निकाल जाहीर झालाय। पात्र उमेदवारांना ऑनलाईन नियुक्ती पत्रही देण्यात आले। आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी या संदर्भातली माहिती दिली। राजकुमार पटेलांच्या बंडावरून बच्चू कडूंनी भाजप शिवसेनेवर निशाणा साधलाय। राजकुमार पटेलांनी प्रहार सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी आहे असं बच्चू कडू म्हणाले। तसंच तिसरी आघाडी काढली म्हणून आमचे लोक फोडण्याचा प्रयत्न केलाय। आधीही एक होतो, आताही एक आहोत, पुन्हा लढू आणि 10 जण निवडून आणू असं देखील बच्चू कडू म्हणाले। ट्रायचा फेक कॉल विरोधात मोठं पाऊल उचललंय। 18 लाखाहून जास्त मोबाईल नंबर ब्लॉक केलेत। फेक कॉल मेसेज करणाऱ्या नंबर विरोधात कारवाई करण्यात येणार आहे। सर्व्हिस प्रोव्हायडर्सना संबंधित नंबर विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले। नवरात्रोत्सवाच्या गरब्यामध्ये माजी खासदार नवनीत राणा यांनी तरुणींसोबत गरबा खेळण्याचा आनंद लुटलाय। खासदार नवनीत राणा यांनी देवीचं दर्शन घेऊन भाविकांसोबत गरबा खेळलाय। एनआयएचे देशभरात 22 ठिकाणी छापे। महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह 5 राज्यात छापेमारी केली आहे। संशयास्पद साहित्य जप्त करून राज्यातही 3 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे। मुंबईतील मोठ्या झोपडपट्ट्या थेट विकासकांसाठी खुल्या झाल्या। स्थानिकांच्या संमतीशिवाय झोपडपट्ट्यांचा विकास करता येणार आहे। फडणवीस मुख्यमंत्री असताना रद्द झालेल्या 3K पद्धतीच्या धोरणाला अखेर चालना मिळणार आहे। मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवठा करणं अशक्य आहे। महापालिका अधिकाऱ्यांची याबाबत कबुली आहे। 24 तास पाणी पुरवठ्याचा प्रयोग मुंबई महापालिकेनं गुंडाळलाय। महिला T20 वर्ल्ड कप मध्ये आज भारत पाकिस्तान आमने-सामने सामना रंगणार आहे। सलामीच्या लढतीतील पराभवानंतर दमदार पुनरागमनासाठी भारतीय महिला संघ सज्ज आहे। भारत बांगलादेश पहिला T20 सामना आज रंगणार आहे। वेगवान गोलंदाज मयांक यादवसह युवा खेळाडूंना कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मुंबई बाहेर करण्यात आल्या। 11 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मुंबईत करण्यात आल्या। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियमावलीनुसार या बदल्या करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे। नागेश वनकळसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर होते। शिवसेनेचे नागेश वनकळसेंनी पवार आणि ठाकरेंची भेट घेतली आहे। नागेश वनकळसे मोहोळमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे। मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सांस्कृतिक मंडळात मेळाव्याचं नियोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मेळाव्याला उपस्थित राहतील। राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा नाशिक दौरा आहे। राज ठाकरे उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा संदर्भात चाचपणी करणार आहेत। इच्छुक उमेदवारांसोबत राज ठाकरे संवाद साधतील। मुंबईसह ठाण्यात उकाडा वाढण्याचा अंदाज आहे। पुढील 3 ते 4 दिवस उकाडा कायम आहे, तर तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अर्थतज्ञ संजीव सान्याल गोखले संस्थेचे नवे कुलपती असणार आहेत। विवेक देबरॉय यांनी कुलपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजीव सान्याल गोखले यांची नेमणूक करण्यात आली आहे।
सध्या सान्याल हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य आहे. एसटी कर्मचाऱ्यांची 700 कोटींची पीएफ रक्कम थकीत आहे. 3000 कर्मचारी जुलैपासून पीएफ रकमेच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकार बेपर्वाईनं वागत असल्याचा कर्मचाऱ्यांनी आरोप केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.